झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार रसिको हो. ई प्रसारण इंटरनेट रेडिओच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात मी सुनील जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला एक बहुरंगी व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे विवेक गोविलकर. विवेकजींनी मुंबई IIT मधून मेटलर्जिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक केलं आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड ऑपरेशन रिसर्च मध्ये एमटेक केलं आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये उच्च शिक्षण घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय उद्योग समूहात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात विवेकजींनी प्रोसेस अँड क्वालिटी मॅनेजमेंट ग्रुप ट्रेनिंग ग्रुपचं नेतृत्व केलंय आणि मानव संसाधनचे जागतिक प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मात्र त्यांनी लेखन क्षेत्रात पदार्पण केलं आणि आतापर्यंत एक इंग्रजी कादंबरी, एक मराठी कादंबरी, 2 कथासंग्रह आणि इंग्रजी पुस्तकांचा परिचय करून देणारे समीक्षात्मक लेखांचा एक संग्रह अशी त्यांची 4 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, ललित, दीपावली, अंतर्नाद, तरुण भारत, लोकमुद्रा अशा विविध वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून विवेकजींचे विविध प्रकारचे प्रासंगिक लेख वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत आणि आजही होत आहेत. रसिक हो, विवेकजींच्या युनायटेड आयर्न अँड स्टील या कादंबरीसाठी त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा 2017-18चा र वा दिघे पुरस्कार मिळाला आहे. विवेकजींच्या संवाद या कवितेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. तर विवेकजींना सर्वोत्कृष्ट समीक्षेसाठीचा 2018-19चा कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रभाकर पाध्ये पुरस्कार हा ग्रंथ सागरू एवढा या पुस्तकासाठी मिळाला आहे. विवेकजी रोटरी क्लब पवईचे कार्यकर्ते असून त्यांनी 2013-14 मध्ये पवई रोटरी क्लबचे अध्यक्षपदही भूषवलं आहे. लेखन आणि सामाजिक कार्य या व्यतिरिक्त विवेकजींनी संगीत आणि छायाचित्रण हे आपले छंद उत्तमरित्या जोपासले आहेत. रसिको, अशा या बहुरंगी व्यक्तिमत्वासोबत गप्पा मारायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा आपण बोलूया आता विवेकजींशी. नमस्कार विवेकजी. नमस्कार. ई प्रसारण इंटरनेट रेडिओच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. तुमच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाकडे पाहिलं की आम्हाला पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे ह्या माणसाची जडणघडण कशी झाली असेल. बालपणी शाळेतनं घरातनं संस्कार कसे मिळाले असतील की ज्यामुळे हा माणूस एवढा बहुरंगी झाला. तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगा ना. बालपणाविषयी सांगायचं म्हणजे माझ्या घरून आई वडिलांकडनं 2 गोष्टी मला फार चांगल्या वारसा म्हणून मिळाल्या. एक म्हणजे शिक्षणाचा आग्रह, आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तुला कितीही शिकायचं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये शिकायचं असेल तिकडे शिक, पैशाची काळजी करू नका. दुसरं त्यांनी सांगितलं की शिक्षण घेता घेता इतरही अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात आणि त्या केल्या पाहिजे. वेगवेगळ्या विषयांमध्ये रस घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शाळेमध्ये असताना मी सुदैवाने म्हणा किंवा काही म्हणा, मी अभ्यासात चांगला होतो. त्यामुळे माझ्या आई वडिलांना ती काळजी नव्हती की मी इतर गोष्टींकडे लक्ष देऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष करेन की काय. आणि मी 1ली ते 4थी लोकसेवा ह्या शाळेमध्ये होतो.
नंतर 5वी 6वी या 2 वर्षात मी नवभारत शाळेमध्ये गेलो. 7वी ते 11वी मी किंग जॉर्ज इंग्लिश स्कूल ही दादरची प्रसिद्ध शाळा आहे, त्या शाळेमध्ये होतो. या शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात स्कोप होता. अर्थात मी काही सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जरी भाग नाही घेऊ शकलो तरी अॅन्युअल गॅदरिंग मध्ये संगीत क्षेत्रामध्ये काही हार्मोनियम वादन करायचं किंवा एकांकिका सादर करतात त्याच्यामध्ये एखादी भूमिका करायची. वक्तृत्व हा माझ्या अतिशय आवडीचा असा विषय होता आणि मी अनेक शाळेमधल्या आणि आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये पारितोषिक मिळालं. मी शाळेच्या बुद्धिबळाच्या टीमचा कॅप्टन होतो. अशा अनेक गोष्टी शाळेमध्ये मला करण्यासारख्या होत्या. घरून प्रोत्साहन होतं. भाषणांसाठी मला सुरुवातीच्या काळात आई भाषणं लिहून द्यायची, अगदी मी लहान होतो तेव्हा. नंतर मग मी माझी भाषणं लिहायला लागलो, माझं मी सगळं मॅनेज करायला लागलो. पण शिक्षण आणि शिक्षणाबरोबर इतर जे जे करणं शक्य आहे, चांगलं त्याचा आस्वाद घेणं शक्य आहे ते करावं, अशी माझ्या आई वडिलांची भूमिका असल्यामुळे मला तो एक फार मोठा फायदा झाला. आणि पुढल्या आयुष्यात मी माझ्या परीने अनेक क्षेत्रांमध्ये काही काही करून बघायचा प्रयत्न केला. विवेकजी, तुमच्या बालपणाबद्दल तर तुम्ही सांगितलंच, पण काय IITians बद्दल लोकांच्या मनात एक प्रेमादर मिश्रित कुतूहल असतं, त्यांच्या हुशारीबद्दल कौतुक असतं. तर तुमचे मुंबई IITचे दिवस कसे होते? IIT मध्ये मी बीटेक आणि एमटेक केल्यामुळे इतर लोक, आमच्या वेळी बीटेक 5 वर्षाचं होतं, आता 4 वर्षाचं, पण आमच्या वेळी 5 वर्षाचं होतं. त्यामुळे बीटेकची 5 वर्ष आणि एमटेकची नंतर 2 वर्ष, अशी 7 वर्ष मी अतिशय तरुण वयात म्हणजे 17 ते 23-24 या वयामध्ये मी IIT मध्ये काढली. आणि माझ्या आयुष्यात IITचं फार मोठं महत्व आहे. आता तुम्ही म्हणलात की एक लोकांना असा थोडासा भीतीयुक्त आदर असतो वगैरे, तर सुरुवातीपासूनच IIT मध्ये प्रवेश मिळवणं हीच गोष्ट फार कठीण होती. आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर ती गोष्ट इतकी कठीण झाली आहे की कधी कधी आम्ही आमच्या बॅचचे लोक आपापसात विनोदाने म्हणतो की आज जर आम्ही IIT प्रवेश मिळवायचा प्रयत्न केला तर आम्हाला नाही मिळणार, इतकी स्पर्धा वाढली आहे. पण त्याही वेळी स्पर्धा होती आणि तो प्रवेश मिळवणं हीच गोष्ट फार मोठी होती. त्याचा एक फायदा असा होता की तुम्ही ज्या मुलांबरोबर, आणि ती रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे सगळेजण हॉस्टेलमध्येच राहत होते. जरी आम्ही मुंबईचे असलो तरी आम्ही हॉस्टेलमध्येच राहत होतो. विकेंडला रविवारी वगैरे घरी जात असतो, असं नाही. पण बाकी बरीच मुलं, कोणी दिल्लीहून आलाय, कोणी बंगलोरहून आलाय, कोणी पुण्याहून आलाय, ते सगळे तिथेच असायचे. आम्ही सुद्धा सोमवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत तिथेच असायचो. बरोबरची सगळी अशी मुलं स्पर्धा परीक्षेतनं चांगले मार्क मिळवून आलेली असल्यामुळे आपोआपच एकाचा दुसऱ्यावरती परिणाम होऊन एक आपापसात स्पर्धा आपापसामध्ये ती चालू राहायची. आणि IIT मध्ये रिलेटिव्ह ग्रेडिंग होतं, म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळालेत फक्त हे पुरेसं नाही, ते तुमच्या वर्गाच्या सरासरीच्या तुलनेत किती आहेत, कमी का जास्त, त्याप्रमाणे ग्रेड मिळायचे. त्याचा एक परिणाम असा झाला की आपण काहीतरी केलं पाहिजे स्पर्धेत टिकण्यासाठी, असं सगळ्यांना वाटायचं. त्याचा एक तोटा मात्र असा झाला, आणि काही जणांच्या बाबतीत जास्त, की ही जी स्पर्धा होती आणि सगळीच मुलं हुशार, सगळ्या हुशार मुलांमध्ये रिलेटिव्ह ग्रेडिंग म्हणल्यावरती काही लोकांना कमी ग्रेड मिळणार, आणि याचा परिणाम काही लोकांना आत्मविश्वास गमावण्यामध्ये सुद्धा होत होता. मी असं पाहिलंय की IIT मध्ये आल्यानंतर मुलं काय, आपल्या शाळेत मी पहिला दुसरा पहिल्या पासामधला, आणि इकडे आल्यानंतर वर्गामध्ये सगळ्यात खाली, मग आत्मविश्वास जाऊ शकेल अशी परिस्थिती काही मुलांच्या बाबतीत निर्माण झाली. त्यातनं बरेचसे लोक सावरतात, कारण फार मोठा बदल असतो आयुष्यामध्ये. आई वडिलांपासून कधीही लांब गेलेले नसतात, 16-17 वर्षाची मुलं असतात. एकदम हॉस्टेलमध्ये लोकांना जेवण मानवत नाही, लोकांना ती एकंदरीत सगळी जीवनशैली आहे ती मानवत नाही, अभ्यासाची पद्धत, आणि आमच्यासारख्या मुलांना शिक्षणाचं माध्यम बदललं. म्हणजे 1 वर्ष रुईया कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सायन्सला इंग्लिश मिडियम जरी असली तरी त्या एका वर्षात तो जो काही आम्हाला इंग्रजी माध्यमाचा जो काही सराव झाला तो पुरेसा नव्हता. IIT मध्ये गेल्यावर ते प्रकर्षाने जास्त झालं, आणि त्यासाठी मग जास्त प्रयत्न करायला लागले. तर अशी ही एक संमिश्र प्रकारची
प्रक्रिया होती की एकीकडे हुशार मुलं बरोबर आहेत त्याचा फायदा, दुसरीकडे हुशार मुलं बरोबर आहेत त्यामुळे अतिस्पर्धा. पण त्याबरोबर पहिल्यांदा मी जे सांगितलं की माझ्या वडिलांनी जे सांगितलं होतं की अभ्यासाव्यतिरिक्त इतरही सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊन पहा. तर IITचा जो कॅम्पस आहे, शेकडो एकरांचा कॅम्पस, तो लांब असल्यामुळे त्यांनी तिथेच सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. म्हणजे आमचे अभ्यास सगळे तिथेच चालायचे, क्लासेस, वर्कशॉप्स, हॉस्टेल सगळं तिथेच आहे, हॉस्पिटल तिकडेच होतं. त्याच्यानंतर आमचा कॉन्व्होकेशन हॉल होता, त्याच्यामध्ये आम्हाला दर शुक्रवारी सिनेमा दाखवायचा. दुसरा एक फिल्म क्लब होता, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सिनेमे दाखवायचे दर गुरुवारी. म्हणजे आम्हाला बाहेर शहरामध्ये दादरला किंवा चर्चगेटला CST जायची जरूर नाही. टेनिस कोर्ट्स होते, एक सुसज्ज अशी म्युझिक रूम होती आणि मध्यमवर्गीय माणसाला जे स्वप्नातच तुम्ही असा विचार करू शकाल, पियानो होता तिकडे. प्रॉपर आपण हिंदी सिनेमात पाहतो त्या प्रकारचा पियानो होता. आणि ते पाहिल्यावर मी इतका खुश झालो की आयुष्यात तोपर्यंत मी कधी पियानोला हात लावलेला नव्हता. पण IITच्या म्युझिक रूम मध्ये तो पियानो होता. तिथे एक पूर्ण वेळ संगीत शिक्षक होते. त्यावेळी काही डिजिटल फोटोग्राफी नव्हती, आपण फिल्मचा कॅमेरा वापरायचो. तर ती फिल्म डेव्हलप करण्यासाठी एक डार्क रूम होती, डार्क रूम मुलांना उपलब्ध होता. स्विमिंग पूल होता. पवई तलावामध्ये छोट्या छोट्या होड्या वल्हवत आम्ही नेऊ शकायचो. बोट क्लब सुरू झाला, त्यामुळे आमच्या IITच्या धक्क्यापासून ते पवईचं जे गार्डन आहे जिथे बरेचसे लोक पिकनिक स्पॉटला येतात तिथपर्यंत आम्ही ती बोट वल्हवत न्यायचो आणि परत आणायचो. एक प्रॉपर ऍथलेटिक ट्रॅक होता, बॅडमिंटन कोर्ट. म्हणजे ज्या काही तुम्हाला खेळामध्ये किंवा सांस्कृतिक गोष्टींमध्ये, आमच्याकडे नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या. हॉल होते चांगले, छोटा हॉल, मोठा हॉल, मध्यम आकाराचा हॉल. नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या, संगीताच्या स्पर्धा व्हायच्या, वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या. तर तुम्ही अभ्यास सांभाळून जे जे करू शकाल ते ते करायला संधी होती. दुसरं, IIT म्हणलं की लोकांना एक इंजिनिअरिंग, सायन्स वगैरे ह्या गोष्टी माहिती असतात. पण विशेषतः आम्ही असताना आमचा अभ्यासक्रम असा होता, आणि आता मागे वळून पाहताना ती फार चांगली गोष्ट आहे असं वाटतं, की प्रत्येक सेमिस्टरला आम्हाला साधारणपणे 6 विषय असायचे. आणि त्या 6 विषयांपैकी एक विषय हा इंजिनिअरिंग किंवा सायन्सचा नसलेला, म्हणजे ज्याला आपण लिबरल आर्ट्स मधला म्हणू, फिलॉसॉफी. म्हणजे पहिल्या 2 सेमिस्टरला आम्हाला इंग्लिश, कारण आम्ही तर मराठी मीडियम मधून आलेले, आम्हाला त्या इंग्लिशची आवश्यकताच होती. पण त्याच्यानंतर लॉजिक, एथिक्स, इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर इलेक्टिव्ह असे विषय होते. त्या इलेक्टिव्ह मध्ये फिलॉसॉफी, सोशिओलॉजी, सायकोलॉजी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले तुम्ही विषय घेऊ शकता. म्हणजे 10 सेमिस्टरमध्ये 10 असे वेगळे विषय, फिलॉसॉफी पासून ते डिस्कशन टेक्निक्स असे वेगवेगळे विषय आम्हाला शिकायला मिळाले. आणि त्या दृष्टीने एक ऑलराऊंडेड पर्सनॅलिटी तयार व्हावी मुलांची, अशी व्यवस्था होती. सगळ्यांची होते असं नाही. काही लोकांना त्याची आवड नसते, काही लोकांना त्याचं महत्वच वाटत नाही, काही लोकांना ते जमत नाही. पण IITने ही संधी दिली, तुम्हाला जे करायचंय ते करा. आणि मुख्य इंजिनिअरिंग सायन्सच्या शिक्षणामध्ये तर ती जगविख्यातच संस्था आहे, त्यामुळे त्या सर्व सोयी तिकडे, लॅबोरेटरी असो, वर्कशॉप असो, त्या सगळ्या होत्या. तर ह्या IITच्या 5 आणि 2 वर्षांमध्ये मला खूप काही करायला मिळालं. आम्ही आमचा मूड इंडिगो म्हणून एक वार्षिक उत्सव असायचा, संबंध भारतभरातल्या कॉलेजमधली मुलं यायची. आणि त्या उत्सवासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करायचो. तर त्या कार्यक्रम आयोजनाच्या निमित्ताने मोठ्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रण द्या, त्यांना बरोबर घेऊन या, त्यांची सगळी व्यवस्था बघा, त्याच्यानंतर त्यांना जेवायला घेऊन जा. ही सगळी संधी वयाच्या 18व्या 19व्या वर्षी, म्हणजे पंडित भीमसेन जोशी असोत, का जसराजजी असोत, का शिवकुमार शर्मा असोत, झाकीर हुसेन असोत, या सगळ्या लोकांबरोबर आम्हाला त्यांना भेटायला, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायला अशी एक संधी होती. तर त्या दृष्टीने माझ्या आयुष्यात IITचं फार महत्व आहे, मला फार त्याचा एक चांगला परिणाम झाला असं वाटतं. पण ते सोपं मात्र नव्हतं. अनेक आम्ही कठीण परिस्थितीमधनं, कठीण परिस्थिती म्हणजे अभ्यास वगैरे सगळं मॅनेज करणं या दृष्टीने, पण ते कठीण होतं. पण ऍट द एंड ऑफ इट फार छान वाटतं की ती वर्ष फार चांगली गेली. विवेकजी, म्हणजे एमटेक होईपर्यंत
IITनी तुमचं व्यक्तिमत्व पूर्ण घडवत आणलं, एक शिल्प तयार केलं. एमटेक झाल्यावर तुम्ही अमेरिकेत गेला, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलं, पण नवीन देश, नवीन संस्कृती, नवीन माणसं, एकंदरच सगळं वातावरण नवीन. तर ह्या वातावरणात सुरुवातीला तुम्हाला अनेक अनुभव आलेले असतील. त्यातले काही अनुभव आपल्या प्रेक्षकांसाठी जरा शेअर केले तर. एक थोडासा करेक्शन सांगतो मी. बीटेक आणि एमटेक याच्यामध्ये मी 1 वर्ष नाशिकला एका फाउंड्रीमध्ये काम केलं. आणि IITचं जे वातावरण आहे, तुम्ही म्हणतात घडवलं व्यक्ती, अगदी बरोबर आहे, पण ते एक प्रकारे अतिशय सुरक्षित वातावरण होतं. आम्ही कॅम्पसच्या आतमध्ये होतो. मी जेव्हा फाउंड्रीमध्ये गेलो नाशिकला, तेव्हा ते एक वेगळंच जग आमच्या समोर आलं. एक मध्यम आकाराचा कारखाना, 300-350 कर्मचारी, आणि ते लोखंड वितळवायचं काम तिकडे 1500-1600 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान त्याचं असायचं. सगळी धूळ वाळू, म्हणजे पहिल्या दिवशी मी कामावरनं घरी गेलो, दुसऱ्या दिवशी केसाचा भांग पडला तर कंगवा संपूर्ण काळा होऊन गेला, इतकी ती माती डोक्यात जाऊन बसली होती. तर हा एक फाउंड्रीचा अनुभव बीटेक आणि एमटेकच्या मध्ये होता, आणि तोही अतिशय वेगळा अनुभव होता. त्याचाही माझ्यावरती मोठा परिणाम झालेला आहे, आणि तो अनुभव मी माझ्या युनायटेड आयलँड्स टीम त्या कादंबरीसाठी वापरलेला आहे. एक. दुसरं, मी अमेरिकेला जो गेलो तो कामासाठी गेलो, आणि मी हार्वर्ड किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन शॉर्ट कोर्सेस ते नंतर केले, म्हणजे लगेच काही केलेलं नाही. जेव्हा मी अमेरिकेला गेलो प्रोजेक्टसाठी, तेव्हा ते वेगळंच जग होतं. इतकं वेगळं जग होतं, म्हणजे माझा आयुष्यातला विमान प्रवास पण पहिल्यांदा झाला तो थेट अमेरिकेला जाण्यासाठी झाला. लोक वेगळे, इंग्लिश भाषा जरी म्हटली तरी त्यांचा ऍक्सेंट वेगळा. सुरुवातीला त्यांचं आपल्याला कळायला ना आपलं त्यांना कळायला वेळ जात असेल. प्रत्येकाचं वर्क एथिक्स हे वेगळं. म्हणजे भारतीयांसाठी तर जाऊच दे, अमेरिकेत सुद्धा न्यूयॉर्कचे लोक, कॅलिफोर्नियाचे लोक, टेक्सासचे लोक, मिडवेस्टचे लोक हे वेगवेगळे असतात. त्यांच्यात सांस्कृतिक फरक असतो, आणि आपल्यासारख्या भारतीय लोकांना तिथे जायचं. आणि 1980च्या दशकामध्ये आम्ही ज्या प्रकारच्या कामासाठी गेलो त्या प्रकारच्या कामाची सुरुवात होत होती. त्याच्या आधी 1960च्या दशकापासून जे लोक गेले ते बहुतेक MS करायला, PhD करायला, शिकायला गेले. तिकडे त्यांनी अमेरिकेत जॉब घेतला. आम्ही ज्या कामासाठी गेलो तिथे आमचा जॉब हा भारतीय कंपनीमध्ये होता, आणि त्या कंपनीच्या मार्फत आम्ही तिथे प्रोजेक्टसाठी जातो. 6 महिन्याचं प्रोजेक्ट, वर्षाचं प्रोजेक्ट, 2 वर्षाचं प्रोजेक्ट. आमचा जॉब नेहमी मुंबई बेस्ड असा होता. तर तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. त्यांचा बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन, रेसिझम विषयी आपण बोलतो. सर्वसाधारणपणे अमेरिकेत रेसिझम कमी आहे, पण कुठेतरी तो दुकानामध्ये, मॉलमध्ये, म्हणजे आणि त्या लोकांना माहिती नसतं. म्हणजे तुमच्याकडे इंग्लिश पेपर्स आहेत का तुमच्या देशामध्ये? तुमच्या मुंबई शहरामध्ये रस्त्यावरनं हत्ती फिरत असतात का वगैरे, अशाही प्रकारचे प्रश्न त्या लोकांकडनं यायचे. तर त्या लोकांना माहिती नसतं. म्हणजे आम्ही तिथे असताना युद्ध सुरू झालं 1991चं. अमेरिकेने जो इराकवरती हल्ला केला, कुवेटच्या युद्धामध्ये. तर तिथे मॉलमध्ये 1-2दा आम्हाला लोकांनी थांबवून विचारलं की तुम्ही कुवेटी आहात का इराकी आहात? कारण त्यांच्या दृष्टीने सावळ्या रंगाचे लोक त्यांच्यापेक्षा वेगळे दिसणारे, काळ्या केसाचे लोक म्हणजे सगळे सारखेच. तर ते असं थांबवून विचारणारे पण लोक होते की तुम्ही कुवेटचे आहात का, इराकचे आहात का, कुठले आहात? हा एक त्याच्यामध्ये भाग होता. वर्क कल्चर म्हणावं तर प्रत्येकाचं परत वेगळं असतं. प्रत्येकाचे स्टँडर्ड्स वेगळी असतात. आणि त्या काळामध्ये काय होत होतं, विशेषतः 80च्या दशकामध्ये आपले भारतीय लोक तिथे जे गेले त्यांना टेक्निकली ते खूप चांगले आहेत याबद्दल अमेरिकन लोकांची खात्री पडली. पण 80च्या दशकामध्ये तुम्ही जर पाहाल तर टॉपला म्हणजे सर्वोच्च पदाला पोहोचणाऱ्या भारतीयांची संख्या फार कमी होती. आज आपण सुंदर पिचई आणि सत्या नाडेला आणि स्टँडचार्ट बँक असो, सन मायक्रोसिस्टम्स असो, सिटी बँक मध्ये काही काळ,
आज अनेक ठिकाणी आणि अमेरिकन सरकारमध्ये सुद्धा मूळ भारतीय वंशाचे, त्यांनी आता अमेरिकन सिटिझनशिप घेतली असेल, पण मूळ भारतीय वंशाचे लोक सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले दिसतात. हे 80च्या दशकामध्ये तेवढं होत नव्हतं. म्हणजे टेक्निकली तुम्ही चांगले आहात, तुम्ही काम करू शकाल, तुम्ही रिलायबल आहात, त्याबद्दल त्यांची खात्री होती, पण सीईओ म्हणून फारसे भारतीय वंशाचे लोक दिसत नव्हते. ऑफकोर्स मधल्या काळामध्ये आपल्या लोकांनी खूप चांगलं काम करून सिद्ध केलं की आम्ही कोणापेक्षा कमी नाही, आणि आज जर आपण पाहिलं तर खूपच भारतीय लोक तिथल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावरती पोहोचलेले दिसतात. दुसरा एक फरक तर लोकांचा, दुसरा एक फरक भूगोलाचा. म्हणजे मुंबईत राहिलेल्या किंवा भारतामध्ये काश्मीर सोडता, हिमाचल सोडता बर्फाचा अनुभव कोणालाच नसतो. तिथे शिकागो, डिट्रॉइट, न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये तुमचं प्रोजेक्ट असेल तर तिथल्या हिवाळ्यामध्ये, तिथल्या बर्फामध्ये आपल्याला सवय नसते, ते जमवून घ्यायला लागतं, आणि तो एक अनुभव वेगळा असतो. पण बाकी सगळ्या सोयी इतक्या चांगल्या, म्हणजे आम्ही तिथे गेल्यानंतर मुंबईच्या ड्रायव्हिंगच्या लायसन्सवरती अतिशय सहजपणे तिकडे ड्राईव्ह करायला सुरुवात केली, आणि तिकडे ट्रॅफिकची शिस्त इतकी चांगली की ड्रायव्हिंग करणं हे मुंबईत ड्राईव्ह करण्याच्या मनाने सोपं होऊन गेलं. असे चांगले अनुभव खूप आहेत. काही असे अनुभव वाईट नाही म्हणणार, अगेन तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायला लागतं, तुम्हाला समजून घ्यायला लागतं, आणि ते आपल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे, बहुतेक लोकांनी केलेलं आहे, त्याचे आपल्याला चांगली फळं दिसत आहेत. इथे मी वेगवेगळ्या कंपन्यांसाठी प्रोजेक्ट केले. पहिलं प्रोजेक्ट यामाहा कॉर्पोरेशन, हे जे इलेक्ट्रॉनिक पियानो वगैरे बनवतात, त्या कंपनीचं अमेरिकेतलं जे मेजर डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे त्यांच्यासाठी होतं. मग बरोचचं हेडक्वार्टर्स डिट्रॉइटला, तिथे मी होतो. वॉल स्ट्रीटवरती नॅसडॅक मध्ये ब्रोकरेज फर्म, त्यांच्यासाठी आम्ही काम केलं. टेक्सास सरकारचं ह्युमन रिसोर्सेसचं जे डिपार्टमेंट होतं, ह्युमन सर्व्हिसेस, त्यांच्यासाठी मी काम केलं. अशा वेगवेगळ्या लोकांसाठी कामं केली. वेगवेगळा भूभाग पाहिला, म्हणजे टेक्सास, कॅलिफोर्निया, मिशिगन, ईस्ट कोस्ट, न्यूयॉर्क, न्यूजर्सी वगैरे. हा अनुभव अतिशय चांगला होता. काही आठवणी आमच्या खूप चांगल्या आहेत, काही चांगले मित्र तिकडचे, काही आमच्या तिकडच्या प्रवासाच्या आठवणी अतिशय चांगल्या आहेत. विवेकजी, अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून काम करत करत तुम्ही पुढे पुढे जात होतात. या निमित्ताने तुम्ही जगभर प्रवास केला असेल, विविध अनुभव घेतले असतील, तर ह्या तुमच्या करिअर बद्दल, आंतरराष्ट्रीय करिअर बद्दल थोडं सांगा. जो मला जॉब मिळाला IITचा माझा एमटेक झाल्यानंतर, कॅम्पसमध्येच इंटरव्ह्यू झाला आणि तिथेच जॉब मिळाला आणि मी लगेच जॉईन केला. त्या जॉबचं एक आकर्षण मला नेहमी असं राहिलं की कामाच्या निमित्ताने मला जगात अनेक ठिकाणी भटकायला मिळालं. एरवी आपण सुट्टीवरती जातो स्वतःच्या खर्चाने, ते वेगळं. इथे काय झालं, मी कामासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो, आणि त्यामध्ये मी स्वतःहून कधी जाऊ शकलो नसतो किंवा जायचा विचार केला नसतो, अशा ठिकाणी पण मी कामासाठी गेलो. उदाहरणार्थ बैरूट, लेबनॉन विषयी, बैरूट विषयी आपण वाचलेलं असतं, पण मुद्दाम उठून तिथे जावं की नाही असा प्रश्न पडला असता. कामानिमित्ताने मी बैरूटला गेलो, जकार्ताला गेलो. मुद्दाम उठून मी जकार्ताला गेलो असतो असं मला वाटत नाही. मी जेव्हा 1990च्या दशकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या अपार्टहाईडच्या धोरणामुळे भारतीय लोकांना दक्षिण आफ्रिकेला जायला परवानगीच नव्हती, त्यामुळे कधी दक्षिण आफ्रिकेला जायचा असा विचारच केला नव्हता. पण 90च्या दशकाच्या सुरुवातीला, मध्यावर साधारणपणे, नेल्सन मंडेला वगैरे त्यांच्या सगळ्यांच्या प्रेरणामुळे हे चित्र बदललं, आणि मग मी दक्षिण आफ्रिकेला गेलो. तर हा मला हे माझ्या कामाच्या स्वरूपाचं एक आकर्षण होतं. कामानिमित्त मी वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, वेगवेगळ्या देशांमध्ये जातोय, तिथल्या वेगवेगळ्या लोकांना भेटतोय. तशी अमेरिकेची कामाची पद्धत वेगळी, तशी युरोपची कामाची पद्धत वेगळी. मी जेव्हा बेल्जियम मध्ये होतो तेव्हा मला आठवतंय, पहिल्या दिवशी मला ऑफिस मधल्या कोणतरी लिफ्ट दिली, आणि माझी सगळी व्यवस्था लागेपर्यंत त्यांनी सांगितलं की पुढचे 4-5 दिवस मी तुला लिफ्ट देईन, मग नंतर कंपनीच्या गाडीची व्यवस्था होईल. शुक्रवारी मला आठवतंय, नॉर्मली आम्ही 5 वाजता निघायचो, शुक्रवारी 3-3:30 वाजता तो माणूस जरा ओशाळलेल्या चेहऱ्याने आला, म्हणला सॉरी मला जरा लेट झाला, पण आपण आता निघू शकतो. मला माहितीच नव्हतं की हे लोक शुक्रवारी
अर्धा दिवस झाल्यावरती घरी निघून जातात. तर ते त्याच्यामुळे मला कळलं, मी तर 5 पर्यंत थांबायचं ऑफिसमध्ये या तयारीत होतो. ही त्यांची कामाची पद्धत वेगळी. जपानमध्ये जेव्हा आम्ही कन्सल्टिंगसाठी गेलो, आमच्या कंपनीचं सॉफ्टवेअर आम्ही तिथल्या बँकेला विकलं होतं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये काही काही बग सापडायचे. ते आमची पद्धत अशी की तुम्ही बग रिपोर्ट करा, आम्ही ते सुधारून तुम्हाला सॉफ्टवेअर परत देऊ. तिथे गेल्यावरती तिथल्या मॅनेजरने आम्हाला सांगितलं की सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या बग्स किंवा एरर असूच कसे शकतात हे आम्हाला कळत नाही. आमचा देश म्हणजे टोयोटा आणि होंडा अशा कंपन्यांचा आहे. आम्ही इतकं टेस्टिंग करतो आणि आमची प्रॉडक्ट्स इतकी परफेक्ट असतात की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये बग्स आहेत म्हणजे तुम्ही पुरेसं टेस्टिंग केलं नाहीये असा त्याचा अर्थ होतो. आता तुम्ही बघा, जगभरामध्ये विंडोज असो का ऑफिस असो का कुठलंही सॉफ्टवेअर असो, त्याच्यात अजिबात बग नाही असं होऊच शकत नाही. बग्स असतात, आपण ते रिपोर्ट करतो, त्यांच्याकडनं पॅचेस येतात, पुढच्या व्हर्जनमध्ये अपडेटमध्ये सुधारलेले असतात. पण जपानी लोकांची विचार करायची पद्धत वेगळी, आपली विचार करायची पद्धत वेगळी. तर असं वेगवेगळ्या लोकांबरोबर बोलून त्यांच्या कामाच्या पद्धती समजून आपल्याला पण इनपुट मिळू शकतात की बरोबर आहे, इतकं महत्व आपण द्यायला पाहिजे. 100% बग फ्री सॉफ्टवेअर जमेल न जमेल हा पुढचा भाग, पण आम्ही कधी विचारच नव्हता केला की 100% असू शकेल किंवा. तर असे वेगवेगळे अनुभव येतात वेगवेगळ्या देशातल्या लोकांबरोबर काम करून. त्याच्या लोक मैत्रीपूर्ण असतात, काही लोक हार्डकोर बिझनेस पण म्हणजे अगदी पिळून काढायचं, जितकं तुमच्या वेंडरकडनं मिळेल तितकं पिळून काढायचं, अशा प्रकारचे असतात. आणि त्याच्यामध्ये मला एक असा म्हटलं तर मजेशीर, म्हटलं तर थोडासा विचित्र अनुभव असा आला की जर आपण भारतीय लोकांबरोबरच डील करत असो, म्हणजे अमेरिकन कंपनीसाठी काम करणारा भारतीय, माझी सुरुवातीला अशी एक भोळेपणा म्हणूया, अशी समजूत की अरे हा आपला भारतीय माणूस आहे, म्हणजे जरा आपल्याला काहीतरी मदत करेल. तर असं लक्षात आलं की जेव्हा बिझनेस आहे तेव्हा समोरचा माणूस अमेरिकन आहे का जर्मन आहे का भारतीय आहे याने काही फरक पडत नाही. तो तुमचा कस्टमर म्हणूनच वागणार आणि तुम्ही त्याच्याशी तसंच डील करायला पाहिजे, त्याला तीच सर्व्हिस द्यायला पाहिजे. बस तिथे काही कन्सेशन मिळेल, काही सोयी सवलती मिळतील अशी अपेक्षा करू नये. इफ एट ऑल तो भारतीय माणूस, त्याला माहिती असतं आपण कशा प्रकारे रिॲक्ट करू, आपण कसे वागू, तो नक्की त्याच्यावरती बोट ठेवून त्याला जे हवं ते मिळणार. हाही एक धडा मला या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून मिळाला. विवेकजी, करिअरच्या शिखरावर असतानाच तुम्ही निवृत्ती घेतली आणि लेखनाकडे वळलात. पूर्ण वेळ लेखनाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे लेखनाची आवड तुम्हाला होती, पण आपण लिहू शकतो आणि आपण लिहिलेलं लोकांना आवडतं हे तुमच्या कधी लक्षात आलं? मला लेखनाची आवड एक प्रकारे लहानपणापासून होती. मी तुम्हाला सांगितलं की शाळेमध्ये बऱ्याच काही मी ऍक्टिव्हिटीज केल्या, त्याच्यामध्ये भाषणं केली, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. सुरुवातीला आईने लिहून दिली, पण नंतर मी भाषण लिहायला लागलो. माझे मराठीचे निबंध शिक्षकांना आवडायचे नेहमी, मला चांगले मार्क मिळायचे. तर मला मराठीला SSC ला सुद्धा चांगले मार्क मिळाले होते. पुढे IIT मध्ये आम्ही एक तंत्र म्हणून नियतकालिक होतं आणि एक टेक्निक म्हणून वार्षिक होतं. तंत्र पूर्णपणे मराठी आणि टेक्निकमध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी असे वेगवेगळे विभाग. तर या दोन्ही नियतकालिकांसाठी काहीतरी लिहायचं, त्याचं संपादन करायचं, अशा प्रकारची मी कामं केली. एकदा जॉब सुरू झाल्यानंतर, आणि नुसतं जॉब म्हणजे कसं, जॉबचं नुसतं प्रेशर नाही, तर कुठेतरी मी लॉस एंजलिसला जाऊन बसलोय, कुठेतरी मी बेल्जियम मध्ये जाऊन बसलोय, कुठेतरी मी जमशेदपूरलाच काही महिने जाऊन बसलोय. याच्यामुळे काय व्हायचं की वाचनात सुद्धा खंड पडायचा. चांगलं वाचन सुद्धा त्या काळामध्ये सलग असं नाही होऊ शकत. त्यामुळे लेखन करणं हे त्या काळामध्ये फारसं झालं नाही. काही मी फुटकळ लेख वगैरे लिहिले शालेय शिक्षण ह्या नियतकालिकामध्ये, शिक्षण क्षेत्रात संगणक वगैरे असे काही लेख मी लिहिले, पण फारसं काही लेखन झालं नाही. म्हणून त्यातल्या त्यात पत्र, तो काय त्या काळात इंटरनेट वगैरे नसल्यामुळे पत्र लिखाण चालू होतं. त्यामुळे अमेरिकेत असताना घरच्यांना पत्र द्यायची, मित्रांना पत्र द्यायची, एवढंच.
पण कुठेतरी ते डोक्यामध्ये ती आवड आणि ती इच्छा होती. आणि करिअरमध्ये काय होतं, एका पर्टिक्युलर पॉइंटला तुम्हाला असं वाटतं की आता याच्या पुढे काही आणखीन विशेष काही तुम्ही करू शकत नाही. आणि झालं, ठीक झालं, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, आता काय शांत बसावं. तेव्हा ती मी स्वच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मग काय काय करता येईल, ज्या काही आवडी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं. तर त्यातली लेखन ही एकदम मला सगळ्यात लक्षात आलेली, भावलेली पहिली अशी ऍक्टिव्हिटी होती. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. लिहायला सुरुवात केल्यानंतर एक स्पर्धेसाठी कादंबरी पाठवली, एक काहीतरी नाटक लिहायचा प्रयत्न केला. असं त्यावेळी काही माहिती नव्हतं की नक्की आपल्याला काय लिहायचंय, काहीतरी करून पाहायचं. मग कोणीतरी सुचवलं की जागतिक साहित्याविषयी काहीतरी लिहि. मग मी ते पुस्तक परीक्षण समीक्षण हा जो प्रकार आहे तो लिहायला सुरुवात केली. आणि मी तो पहिलाच लेख पाठवला, तो महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आला. आणि तेव्हापासून एकदम मला लक्षात आलं की हे आपल्या आवडीचं काम आहे. कारण काय, चांगलं लिहिण्यासाठी आधी चांगलं वाचायला पाहिजे. आपण एखादं चांगलं पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक आपल्याला आवडलं, का आवडलं, त्याच्यात काय आहे हे आपल्या मित्रांना, वाचकांना सांगावं, त्यातनं आपला आनंद आणखीन द्विगुणित होईल. तर ती एक लाईन सुरू झाली की पुस्तकं वाचायची वेगवेगळी आणि त्याच्यावरती लेख लिहायचा. बरोबरीने मी कथा लिहून पाहिल्या, त्यांना प्रसिद्धी मिळाली. कादंबरी लिहिली, त्या कादंबरीला कोमसापाचा पुरस्कार मिळाला. तर जसजसं मी लिहित गेलो, जसं जसं, आणि तुम्हाला म्हटलं तसं की मी वेगवेगळे प्रकार करून पाहिले. म्हणजे हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे काही निकाल, ज्याला आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ह्या कॅटेगरीतले म्हणू, अशा प्रकारच्या केसेस मधल्या त्यांचे निकाल, त्याचे मी भाषांतर केले. एक तर ते निकाल फार मोठे मोठे असतात, 125 पानी 150 पानी वगैरे, एवढं कोणी वाचत बसत नाही, आणि ते इंग्लिशमध्ये असतं. तर त्या 125-150 पानी निकालाचा एक सारांश मराठीमध्ये अशा प्रकारचं मी लेखन करून पाहिलं, कथा लिहून पाहिल्या, कादंबरी लिहून पाहिल्या. करंट टॉपिक ज्याला म्हणता येईल. जेव्हा निवडणुकीची धामधूम सुरू होती अमेरिकेत, तेव्हा मी तिकडे होतो, तर संपादकांनी मला मेल पाठवून विचारलं की ट्रम्पच्या निवडणुकीविषयी तुम्ही काही लिहू शकाल का, तर त्याच्याविषयी लिहिलं. अशा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं, वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये अनेक नियतकालिकांमध्ये ते छापून आलं. आणि आता हे चालू आहे. आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे 4 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. 5वं आत्ता या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात होईल, कथासंग्रह. इतर 2-3 पुस्तकं सुद्धा प्रकाशकांकडे आहेत, ती पुढल्या वर्ष 6 महिन्यात प्रसिद्ध होतील. लेखन चालू आहे. विवेकजी, द टेक ओव्हर ही तुमची इंग्रजी कादंबरी IT क्षेत्रातल्या एका भारतीय कंपनी, एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून विकत घेतली जाते. आणि त्या भारतीय कंपनीत काम करणाऱ्या जे कर्मचारी आहेत, या बदलाचे साक्षीदार आणि बळी ठरलेले हे जे कर्मचारी आहेत, त्यांची ही कथा आणि त्यांच्या व्यथा तुम्ही याच्यात मांडल्या आहेत. तर ह्या कादंबरीची कल्पना तुम्हाला कशी सुचली? आर्थिक उदारीकरण झाल्यापासून विशेषतः गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण बघू शकतो की अनेक कंपन्या ह्या दुसऱ्या कुठल्या कंपनीकडनं विकत घेतल्या जातात. आणि विकत घेणारी कंपनी त्यांच्याकडे भरपूर पैसा असावा लागतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांना ते जास्त शक्य होतं. म्हणजे थम्सअप विकत घेतली गेली, पटनी कम्प्युटर्स विकली गेली, कॅमलिन विकली गेली, अशा अनेक कंपन्या आपण म्हणू शकतो. तशीच मी ज्या कंपनीत काम करत होतो ती कंपनी पण ओरॅकलकडनं विकत घेतली गेली. तर हा एक ट्रेंड आहे की एखादी कंपनी तुलनेने लहान असेल आणि त्यांचं खूप चांगला काम चाललेलं असेल, त्यांना खूप फायदा होत असेल आणि विशेषतः भविष्यामध्ये त्या कंपनीकडनं काही अपेक्षा असतील, तर इतर मोठ्या कंपन्यांचं त्यांच्याकडे लक्ष असतं, ते त्या विकत घ्यायचा प्रयत्न. अशा वेळी हा जो एक सांस्कृतिक बदल होतो, म्हणजे विशेषतः भारतीय कंपनीमध्ये काय असतं, आपण आपल्या पद्धतीने मॅनेज करतो, एक असं कुटुंबासारखं वातावरण असतं, सगळे मॅनेजर मित्र वगैरे. आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये असं वातावरण नसतं.
अतिशय प्रोफेशनल, म्हणजे मी चांगलं किंवा वाईट असा शब्द वापरत नाही, मी वेगळं असा शब्द वापरतो. पण फॅमिली, आपल्याकडे काय आहे, कित्येक बिझनेसेस फॅमिली रन बिझनेसेस आहेत. त्यामुळे जे फॅमिली रन नाही त्याच्यात सुद्धा फॅमिली सारखं वातावरण असू शकतं. आणि बोलता बोलता सीईओ म्हणतो की दिस इज माय फॅमिली, हे आपलं कुटुंबच आहे वगैरे असं. आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये वातावरण अतिशय प्रोफेशनल, अतिशय नियमाप्रमाणे जाणार. मी चांगल्या कंपन्यांविषयी बोलतो. अतिशय नियमांप्रमाणे जाणार, गव्हर्नन्सला महत्व देणार. आणि ह्या सगळ्यामध्ये हा जो सांस्कृतिक बदल होतो, तो बदल काही लोकांना मॅनेज करता येतो, काही लोकांना त्याचा त्रास होतो. बरं, जेव्हा टेक ओव्हर करतात तेव्हा ते फ्रेंडली आहे का हॉस्टाईल आहे त्याच्याप्रमाणे फरक पडू शकतो. काही काही वेळा टेक ओव्हर मध्ये ते आधीच्या मॅनेजरना सांगतात की तुम्ही आता सोडाच कंपनी. काही काही वेळा प्रत्यक्ष सांगत नाहीत, पण तुम्ही सोडलेली बरी असं एक सुचवलं जातं. तर हे जे सगळे बदल आहेत, हे बदल काही लोक त्यातनं व्यवस्थित पुढे जाऊ शकतील, काही लोकांना ते जमणार नाही. तर मला असं वाटलं की एक मानवी कथा, मानवी भावनाची, मानवी भावना म्हणजे आपल्याकडे आपण फक्त नातेसंबंधांमध्ये बघतो, काय नवरा बायको असतील, आई वडील असतील, मुलं असतील, भावंड असतील. हे नातेसंबंध म्हणजे व्यावसायिक पातळीवरचे नातेसंबंध. तुमचा मॅनेजर तुमचा मित्र असेल तरी तो शेवटी मॅनेजर आहे, किंवा तुमचा एखादा सहकारी आहे, तो कितीही मैत्री पूर्ण असला तरी तो सहकारी आहे, त्याचीही काही जबाबदारी आहे. हा जो नातेसंबंधांचा प्रकार आहे हा वेगळा आहे. तर मला वाटलं याचं चित्रण करणं ही एक चांगली कथा होऊ शकेल, आणि या दृष्टीने मी ती टेक ओव्हर ही कादंबरी लिहिली. विवेकजी, तुमच्या इंग्रजी कादंबरीत तुम्ही जागतिक कॉर्पोरेट विश्वाचं चित्रण केलं, तर तुमच्या युनायटेड आयर्न अँड स्टील या कंपनी एक छोट्या परिप्रेक्ष्यातली कंपनी, छोट्या परिघात बाहेरची आणि स्थानिक ह्यांच्यातील संघर्षाची कहाणी मांडली. या कादंबरीच्या जन्माविषयी काही सांगा ना. मला फर्स्ट इयरला असताना बंदरवाडी म्हणून कादंबरी माडगूळकरांची अभ्यासासाठी होती. अतिशय चांगली कादंबरी आहे. आणि मला त्या कादंबरीतली एक गोष्ट अशी आवडली की त्या कादंबरीमध्ये उदाहरणाने नायक नायिका वगैरे नाही, ती एका गावाची कथा आहे. आणि ते गाव अगदी छोटस आहे. छोटस गाव असल्यामुळे गावातले सगळे लोक एकमेकांना ओळखतायत, आणि मग त्या गावामध्ये जे काही होत आहे त्याची ती अशी कथा आहे. मला ही आमची बाउंड्री आणि ते बंदरवाडी सारखं छोटस गाव ह्याच्यामध्ये काहीतरी एक साम्य आढळलं. असा तो कारखाना आहे छोटा, 250, 300, 350 लोकांचा. आठवड्यातले 6 दिवस आणि दिवसातले 8-9 तास लोक तिथे येतात. एक त्या म्हणजे त्या फाउंड्रीचं असं एक वातावरण आहे की जे इतर याच्यापेक्षा वेगळं आहे, गावातल्या इतर याच्यापेक्षा ते वेगळं आहे. कारखाना आहे तो, त्याच्यामध्ये यंत्र आहे, त्याच्यामध्ये भट्ट्या आहेत. मला असं वाटलं की एका अर्थाने हा एक वेगळाच प्रदेश आहे. म्हणजे त्या फाउंड्रीचं काम कसं चालतं, मराठीमध्ये अशा प्रकारची वर्णनं माझ्या मते कमी आढळतील मला, डायरेक्ट अशी टेक्निकल. हे फाउंड्रीचं काम हे फक्त एक यंत्राची किंवा अशी गंमत म्हणून त्याचा माणसांवरती परिणाम होतो म्हणून ते मला रंगवावं असं वाटतं की तिथले कर्मचारी, तिथले इंजिनियर, तिथले टेक्निशियन, तिथले मॅनेजर, त्या सगळ्यांचं आयुष्य त्या यंत्रांभोवती, त्या भट्ट्यांभोवती गुंफलं गेलेलं आहे आणि एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. त्याला कोणी अमुक एक नायक नाही. त्या कथेमध्ये मुंबईहून एक इंजिनियर आयुष्यातला पहिला जॉब करायला म्हणून तिकडे येतो, आणि तो त्यामुळे एक प्रकारे त्रयस्थपणे बघतो. त्याच्या ओळखीचं कोणी गावात वगैरे नाही, तो एक प्रकारे त्रयस्थपणे बघतो. आणि तो त्रयस्थपणे बघताना त्याला काय जाणवलं, काय पटलं, काय भिडलं त्याच्या मनाला, काय खटकलं, हे सगळं त्या कादंबरीमध्ये लिहिलं आहे. आणि मला आठवतंय शंतनुराव किर्लोस्करांची एक मुलाखत किंवा भाषण, त्याचा एक वृत्तांत आला होता मी शाळेमध्ये असताना. त्यात ते म्हणले होते की मराठीतला एकही लेखक माझ्याकडे येऊन असं म्हणला नाही की तुमचा कारखाना मला बघायचा आहे. म्हणजे लेखकाला
प्रत्येक अनुभव स्वतःचा असेल असं नाही, पण दुसऱ्यांचा अनुभव बघून घेण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे. तर जो लेखक शिक्षण क्षेत्रामध्ये आहे किंवा डॉक्टर आहे किंवा इतर इंजिनिअरिंग सोडून इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये आहे, त्याने जो कारखाना बघितलाच नसेल तो कारखान्यावरती कसं लिहू शकेल? माझ्या असं लक्षात आलं की मी कारखाना बघितलाय, त्या कारखान्यातलं आयुष्य बघितलंय, आणि त्यामुळे किर्लोस्करांचं वाक्य ते माझ्या डोक्यात होतं. तीही एक माझ्या डोक्यात कल्पना आली की अरे, आपण जर बघितलंय तर आपण त्याच्यावरती का लिहू नये? तो अनुभव माझा, आणि त्याच्यावरती हे सगळं फिक्शनलायझेशन, म्हणजे त्यातली पात्र वगैरे तुम्हाला प्रत्यक्षात तशी कोणी दिसणार नाही, फिक्शनलायझेशन ऑफ द रिअल लाईफ एक्सपिरियन्स. पण तो एक विचार त्याच्यामध्ये होता की अशा प्रकारचं जे लोकांना माहिती नाही फारसं, असं एक आयुष्य लोकांसमोर आपण मांडलं तर ते काहीतरी एक वेगळा प्रयोग होईल, म्हणून मी तो वेगळा प्रयोग केला. विवेकजी, वाजय पाऊल आणि द बॉस इज ऑलवेज राईट हे तुमचे दोन कथासंग्रह म्हणजे जागतिकीकरणानंतर भारतातल्या वर्क कल्चरमध्ये पडलेल्या फरकाशी जुळवून घेणाऱ्या पिढीच्या कथा. आधुनिक 24/7 वर्क कल्चर आणि वैयक्तिक संबंध हे दोन्ही जपण्याच्या नादात दोन डगरींवर पाय ठेवून तोल सांभाळणाऱ्या माणसांची ही फरफट तुम्ही यात रेखाटली आहे. या कथांच्या जन्मकथा मोठ्या विलक्षण असतील याची मला खात्री आहे, तर त्यातल्या काही जन्मकथा सांगा ना. माझ्या कथांमध्ये तुम्ही म्हणलात तसं बहुतेक कथांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातले विषय आहेत. म्हणजे कसं होतं की एखाद्या कथेमध्ये तुम्ही एखादं पात्र दाखलंय, ऑफिसमध्ये साहेब आहे, आपल्याला दिसतात सिनेमात वगैरे, साहेबांनी केबिन मध्ये बोलवलंय वगैरे. साहेबांनी केबिन मध्ये बोलवल्यावरती ते पुढे संभाषण होतं, ते संभाषण बहुतेक वेळा काम वेळेवर झालं नाही वगैरे असं माफक काहीतरी, किंवा वैयक्तिक काहीतरी, मला सुट्टी पाहिजे, मला कर्ज पाहिजे, मला गावाला जायचंय वगैरे. पण ऑफिसचं काम कसं चालतं आणि ऑफिसचं काम करताना तो बॉस आणि तो सबऑर्डिनेट यांच्यात रिलेशन कसं असतं, आपसातली स्पर्धा कशी असते, कुठल्या प्रकारचे ताणतणाव येऊ शकतात, कुठल्या प्रकारचे वेगवेगळे प्रश्न त्या लोकांसमोर असू शकतात, हा सगळा भाग आपल्या कथेमध्ये यावा म्हणून मी वेगवेगळ्या कथांचे वेगवेगळे विषय निवडलेले आहेत. उदाहरणार्थ माझी एक बळी म्हणून कथा आहे. त्या कथेमध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, म्हणजे मी जेव्हा पहिला जॉब घेतला तेव्हा ह्या विषयावरती काही अवेअरनेसच नव्हता, काही कोणाला काही म्हणजे माहितीच नव्हतं. आता त्याच्यावरती खूप लोकांमध्ये जागृती झालेली आहे वगैरे. आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वर्क प्लेस याचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. प्रत्येक वेळी असं सोपं साधं चित्र त्यातून निर्माण होईल असं नाही की अमुक माणूस दोषी आहे, अमुक माणूस विक्टीम आहे, असंच प्रत्येक वेळी असं तसं नाही. पण विक्टीमला काय मार्ग आहे ते सिद्ध कसं करायचं, असे अनेक त्याच्यामध्ये गुंतागुंत असू शकते. तर ह्या विषयावरती मी एक कथा लिहिली. या सगळ्या कथांचा विषय निवडताना कुठेतरी एक आसपास डोळे उघडे ठेवून माणसं पाहिली, त्यांच्या आयुष्यात काय झालंय. पुन्हा एकदा मी म्हणतो की फिक्शनलायझेशन आहे, तशीच प्रत्यक्ष माणसं तुम्हाला दिसणार नाहीत, पण त्यांच्या बाबतीत जे झालं ते कोणाच्या तरी बाबतीत झालेलं दिसेल. तर दुसरी एक कथा आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून. त्याच्यामध्ये ग्लास फिलिंग, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये वर जायचं, वरच्या पदावरती जायचं, सर्वोच्च पदावरती जायचं, ही गोष्ट कठीणच असते, पण बायकांना ती आणखीन जास्त कठीण होते असा बऱ्याच वेळा अनुभव. तर त्या विषयावरची एक कथा आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून. एक मित्र म्हणून कथा आहे. त्या कथेमध्ये दोन मित्र, अगदी जीवश्च कंठस्थ मित्र, पण एकदा एकाच कंपनीमध्ये आल्यानंतर त्या दोघांपैकी एकच कोणतरी सर्वोच्च पदावरती पोहोचणार आणि मग त्यांच्या मैत्रीमध्ये जी बाधा येते, मग त्यांची मैत्री संपून एक प्रकारे कसं वैर निर्माण होतं, त्याची ती मित्र म्हणून कथा आहे. बॉस आणि सबऑर्डिनेट हे मित्र असू शकतात का? असू शकतात, पण एका पर्टिक्युलर लिमिटच्या पुढे तर ही वैयक्तिक मैत्री त्यांच्या व्यावसायिक संबंधामध्ये लुडबुड करायला लागली तर मैत्री पण जाते आणि व्यावसायिक संबंधामध्ये पण प्रश्न निर्माण होतात.
प्रोसेस ऑडिट नावाची माझी एक कथा आहे, त्याच्यामध्ये हा विषय हाताळलेला आहे. एक रिक्रुटमेंट म्हणून कथा आहे, त्याच्यामध्ये आजकाल रिक्रुटमेंट फ्रॉड्स आपण पेपरात वाचतो, कशी होतात, लोकांना आश्चर्य वाटते की असं कसं होऊ शकेल. तर त्या फ्रॉड मध्ये एक नव्याने आलेली एम्प्लॉई कशी सापडते, त्याची एक रिक्रुटमेंट म्हणून कथा आहे. एक बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग म्हणून कथा आहे. बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग म्हणजे नाव सुचवतं त्याप्रमाणे कुठलाही तुम्हाला अडथळा आला, समजा खूप पाऊस आता मुंबईमध्ये आज परवा पाऊस पडतो, लोक ऑफिसला जाऊ शकणार नसते. काही बाबतीत ठीक आहे, 1-2 दिवस लोक आले नाहीत तर चालेल, पण काही बाबतीत तुम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय क्लायंटना काही सर्व्हिसेस देता आणि लोक तुमच्या ऑफिसलाच नाही पोहोचले तर त्याला काहीतरी वेगळी पर्यायी व्यवस्था असायला. हे बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग करणं इतकं कठीण असतं की काय काय तुम्हाला अडचणी येऊ शकते. तर त्याच्यामध्ये ज्याला ऍक्ट ऑफ गॉड म्हणतात, म्हणजे पाऊस आहे, भूकंप आहे किंवा इतर काही आहे, किंवा इतर काही प्रश्न मुंबईमध्ये समजा कोणी संप पुकारला, कोणी रास्ता रोको पुकारला किंवा असं काही. तिसरा एक प्रकार म्हणजे लोकांनी जर आपापसात त्यांच्या भावना न आवडता काहीतरी केलं त्याच्यामुळे काही गोंधळ निर्माण झाला, तो एक प्रकार असू शकतो. काही आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे काय होऊ शकतं, ह्या सगळ्याचा परिणाम कसा होतो, अशी एक बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग म्हणून कथा. आणखी नाही इतर कथा आहेत, पण म्हणजे कॉर्पोरेटमध्ये वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे लोक, वेगवेगळे विषय हे बघून त्याची कथेमध्ये, एक काल्पनिक कथेमध्ये गुंफण करायची, हा एक प्रकार मी साधारणपणे केलेला. विवेकजी, तुमच्या कथांमध्ये एक कथा जी आहे ती अतिशय आगळी आहे. गौरी देशपांडे यांच्या कारावासातील पत्रे, ह्या पत्रांना उत्तराच्या स्वरूपात ही कथा तुम्ही लिहिली. मुळात एखाद्या कथेतील पत्रांना उत्तराच्या स्वरूपात दुसरी कथा लिहायची ही कल्पनाच इतकी भन्नाट आहे. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली हो? गौरी देशपांडे ही माझ्या अतिशय आवडीची लेखिका, त्यामुळे त्यांचा एक एक पान गणावया हा जो कथासंग्रह आहे, त्या कथासंग्रहाची कथा आहे कारावासातून पत्रे म्हणून. तर तो कथासंग्रह मी बऱ्याच वेळा वाचला, कारण तिथल्या तिन्ही कथा मला, कथा म्हणा किंवा कादंबऱ्या म्हणा, मी लघु कादंबऱ्या मला आवडली. आणि मग काही वर्षानंतर, म्हणजे त्या कथा अनेक वेळा वाचून काही वर्षानंतर मला असं वाटायला लागलं की कारावासातून पत्रे ही त्या कथेची नायिका, तिने तिच्या माजी प्रियकराला लिहिलेली पत्रे, आणि ती फक्त तिची पत्रे. तो काय म्हणतोय हे त्या कथेत कुठे येत नाही. एक काहीतरी संदर्भ असू शकेल की तू असं म्हणतोस ते बरोबर नाही वगैरे, इतपतच. तेव्हा मला असं काही वर्षांनी वाटलं की ही दुसरी बाजू यायला पाहिजे. तो जो कोणी आहे तो काय म्हणतोय याच्यावरती हे कुठेतरी यायला पाहिजे. हा विचार माझ्या डोक्यात आल्यानंतर सुद्धा 10-15 वर्ष गेली असतील, आणि शेवटी जेव्हा मी लेखन रेग्युलरली करायला सुरुवात केली तेव्हा मग ती कथा माझ्या हातनं लिहून झाली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझं इमॅजिनेशन आहे की तिचा जो माझी प्रियकर आहे तो काय म्हणत असेल. आणि दोघंही आता विभक्त झालेले आहेत. एकेकाळी प्रेम होतं, ते अजूनही आहे, पण विभक्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक दुरावा आहे. आणि एकदा तुम्ही लांबून एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघायला लागलात, त्यातले काही वेगळे तुम्हाला घटक लक्षात येतात. एखाद्या माणसाचे दोष जे प्रेमात असताना दिसत नाहीत, लांब गेल्यानंतर दिसू शकतात. हा सगळा विचार करून तुम्ही ती कथा लिहिली. 1-2 नाराजीचे सूर आले त्या कथेवरती, पण जनरली ती कथा लोकांना आवडली. आणि त्यातली एक प्रतिक्रिया मी तुम्हाला वाचून दाखवतो की त्या प्रतिक्रियेमुळे माझ्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त चांगल्या शब्दात त्या वाचकांनी ही प्रतिक्रिया त्या कथेवरती दिलेली आहे. जस्ट टू से, लव्ड युअर उत्तरे टू गौरीज कारावासातून पत्रे इन द रिसेंट इश्यू ऑफ शब्दच्या मासिकात ती आली होती. लव्ड रीडिंग इट, फॅब्युलस. आय एम सो हॅपी someone is doing this for various reasons. म्हणजे अशी उत्तरं देणं. I love Gauri's novels, but that brand of feminism needs to be engaged with on a literary level, not just a critical one. Your writing does so very well taking it head on.
quite a rare thing to do in Marathi, if you ask. वा, खरोखर विवेकजी, ही कल्पना तुम्हाला सुचणं इथेच स्पार्क होता याचा कथेचा. हीच गोष्ट भन्नाट होती. पण कथात्मक लिहिणं किंवा कादंबऱ्या लिहिणं याच्यापेक्षा समीक्षणात्मक आस्वादक लिहिणं हा एक पूर्णपणे वेगळा प्रकार आहे. बरोबर. आस्वादक समीक्षणात्मक लिहिण्यासाठी लेखकाला सौंदर्यग्राही दृष्टी असावी लागते. तुमच्या हा ग्रंथसागरू एवढा यातील लेख वाचले किती मर्मग्राही दृष्टी तुम्हाला लाभली आहे याची जाणीव मनोमन आम्हाला होते. ही सौंदर्य मीमांसा करणारी दृष्टी मिळण्यासाठी तुम्ही काही विशेष अभ्यास केला का? माझं जे वाचन आहे ते खरं तर असं काही विशिष्ट दिशा ठेवून केलेलं नाही. म्हणजे जसं आयुष्यात मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून पाहिल्या तसं मला वाचन सुद्धा वेगवेगळ्या विषयात करायचं. एकच ध्यास घेऊन मी इतिहासच वाचणार किंवा मी पीजी वुडावची सगळी पुस्तकं वाचून काढणार असं नाही केलं. त्यावेळी जे पुस्तक समोर येईल ते कुठे त्याची बातमी असेल, कुठे एखाद्या अर्थतज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला त्याच्याविषयी काही असेल, किंवा एखाद्या कादंबरीला बुकर किंवा पुलित्झर अवॉर्ड मिळाला त्याची काहीतरी बातमी असेल, जे पुस्तक येईल ते मी वाचतो. ते पुस्तक चांगलं असेल, मला आवडलं तर मी त्याच्यावरती काहीतरी लिहितो. एक मी फक्त थोडा तुम्ही म्हणलात त्यात बदल सुचवतो. मी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचतो. त्याच्यामध्ये फिक्शन हा एक मोठा विभाग आहे आणि त्या फिक्शनसाठी तुम्ही म्हणता तसं त्यातलं सौंदर्य हे समजून घ्यायला पाहिजे, ते लोकांसमोर मांडता आलं पाहिजे वगैरे. माझं काही त्या विषयातलं शिक्षण नाही. मी काही BA MA आर्ट्स केलेली नाही. जे काही माझं शिक्षण आहे ते मला वाचून म्हणजे इतर चांगली पुस्तकं वाचून किंवा इतर चांगल्या समीक्षा वाचून जे काही मला समजलं असेल तेवढं. पण माझ्या वाचनाचे विषय इतके वेगळे आहेत की ते जे सौंदर्य ग्रहण तुम्ही म्हणताय ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये असणार पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही रिचर्ड थॅलर किंवा अँगल्स डीटन अशा किंवा थॉमस पिकेटी अशा मोठ्या मोठ्या अर्थतज्ञांची पुस्तकं वाचतात तेव्हा त्यातलं अर्थशास्त्र आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम हा समजून घेणं आणि एखाद्या झुंपा लाहिरीच्या कथेतलं सौंदर्य समजून घेणं या गोष्टी वेगळ्या आहेत. याहीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, एकदा तुम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये उडी मारायचं ठरवलं की किती छान तुम्हाला वाचायला मिळतं. याचं उदाहरण सांगतो. किप थॉर्न नावाचा एक वैज्ञानिक आहे कॅल्टेक मधला. अतिशय वयोवृद्ध माणूस आहे, 80+ वय. नोबेल पारितोषिक विज्ञानाचं त्यांना मिळालेलं. एक इंटरस्टेलर नावाचा सिनेमा आला. इंटरस्टेलर विज्ञान काल्पनिक आहे आणि ही विज्ञान काल्पनिका चित्रित करण्यासाठी त्यांनी किप थॉर्नला त्यांचा सल्लागार म्हणून नेमलं. हे तुम्ही विचार करा, आपल्याकडे विज्ञान काल्पनिका नावाखाली सिनेमे निघतात, त्याला काही दाखवतात जे प्रत्यक्षात घडू शकत नाही. ते काय केलं, किप थॉर्न या नोबेल पारितोषिक विजयाच्या कॅल्टेकच्या प्राध्यापकाला सल्लागार म्हणून नेमलं. आणि त्या सिनेमामध्ये त्यांनी जे काही दाखवलं, ब्लॅक होल त्यांनी पहिल्यांदा दाखवायचा प्रयत्न केला की कसं असू शकेल. ब्लॅक होल म्हणजे दिसत नाही असं आपण, ते कसं असू शकेल, काहीतरी दिसेल का. हे जे सगळे त्या सिनेमातले विषय हाताळलेत त्यांनी, त्याच्यावरती द सायन्स ऑफ इंटरस्टेलर असं पुस्तक त्या किप थॉर्नने लिहिलं आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं की हे सिनेमा जे दाखवलंय ते असं असू शकेल, हे दाखवलंय ते काही तसं असू शकणार नाही. आता हे पुस्तक वाचताना साहित्यातल्या किंवा काव्यातल्या सौंदर्यापेक्षा तुम्ही त्याला विज्ञानातलं सौंदर्य म्हणू शकतो आपण, पण ते कवितेसारखं नाही. त्याच्यामध्ये आपली एक क्युरिओसिटी पाहिजे, एक आपलं समजून घ्यायची इच्छा पाहिजे की हे काय असू शकेल, जगाची निर्मिती कशी झाली, किंवा उद्देश काय आहे, किंवा आपण किती त्याच्यामध्ये
म्हणजे लोकांना जे अनेक प्रश्न पडलेले असतात त्यात एक नेहमीचा प्रश्न म्हणजे आपण विश्वाच्या ह्या टोकापासून त्या टोकाला जाऊ शकतो का? या काय होतं, प्रकाशाच्या वेगापेक्षा कोणीच जास्त जाऊ शकत नाही. तुम्ही प्रकाशापेक्षा कमी वेगाने गेला तर लाखो कोट्यावधी वर्ष गेली तरी तुम्ही त्या टोकाला पोहोचू शकत नाही. मग एकमेव मार्ग म्हणजे प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जायला पाहिजे. हे असं असू शकतं का? अशी आपण कल्पना करू शकतो का? अशी कल्पना केली तर त्याचे इतर परिणाम काय असतील? हा जो सगळा प्रकार त्या सिनेमामध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये आहे, हा एक काहीतरी वेगळाच आनंद त्याच्यामध्ये मिळतो. इतिहास आहे, चरित्र आणि आत्मचरित्र आहेत, कादंबऱ्या आहेत, अर्थशास्त्र आहे, अशा विविध विषयांवरची पुस्तकं वाचायची. आपल्याला काय पटलं, काय आवडलं, काय लोकांना सांगावं असं वाटलं मी लिहितो. आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्यात माझा फॉर्मल एज्युकेशन नाही माझं त्यात, पण इतर समीक्षा, इतर लोकांचे पुस्तकांविषयीचे लेख, इतर पुस्तकं हे वाचून जे मला समजलं ते वापरून मी लिहायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट का भावली हे तुम्ही नेमक्या शब्दात मांडू शकता, प्रयत्न करतो. विवेकजी, तुम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजसेवा देखील करता. तुम्ही पवई रोटरी क्लबचे अध्यक्षपदही भूषविले आहे. तुम्ही उत्तम प्रोफेशनल कीबोर्ड वाजवता. ऑडिओ रेकॉर्डिंग, मल्टीट्रॅक ऑडिओ रेकॉर्डिंग, मिक्सिंग हे देखील तुम्ही उत्तम करता. तुम्ही उत्तम फोटोग्राफी करता. हो, काय काय करता. हे सगळं कलांचं शिक्षण तुम्ही कुठं मिळवलं हो? संगीताच्या बाबतीत आमच्या घरी हार्मोनियम होती, बाजाची पेटी, आणि मला पहिला धडा त्यातला माझ्या वडिलांनीच दिला. तर काही काळ मी शिक्षणही घेतलं त्याचं शाळेमध्ये असताना. IIT तुम्हाला म्हणतो तसं आमचा म्युझिक क्लब होता, तिकडे संगीत शिक्षक होते, त्यांच्याकडनं मी थोडंफार शिकलो. पण पुढचं सगळं म्हणजे ज्याला आपण सेल्फ टॉट, आपल्या आपणच प्रयोग करून, आपल्या आपणच प्रयत्न करून शिकायचं, काहीतरी करून बघायचं. फोटोग्राफी असो किंवा कीबोर्ड असो, हे सगळं संगीताला थोडाफार पहिला बेस होता. रागांची ओळख वगैरे हे शाळेमध्ये असताना मी थोडंफार शिकलो. पुढे सगळं ऐकून ऐकून, आणि आता काय झालं, आता इंटरनेटमुळे माहिती असते, वेगवेगळ्या विषयांवरती माहिती असते. अनेक लोकांच्या मैफिली ऐकून त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो. ते सांगतात हा कुठला राग आहे, काय आहे, ते आपल्या मनात राहू शकतं. तर अशा प्रकारे म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथनं माहिती मिळवायची, शिकून घ्यायचं. पण बरंचसं स्वतःच्या प्रयत्नाने, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल, आपण काहीतरी वाद्य वाजवतो याचा आपल्यालाच आनंद मिळत असेल, तुम्ही त्यात काहीतरी आणखी जास्त जास्त करायचा प्रयत्न करा. हा, एक 2017 साली सूर्यग्रहण बघायला आम्ही गेलो होतो, खरा सूर्यग्रहण. त्याचे फोटो काढले. ते फोटो बघितले, ते आपल्यालाच बरं वाटतं. मग आणखीन चांगले कसे करता येतील असा आपण विचार करतो. असं ते स्वतःलाच शिकून घेण्यासारखं आहे. एक्सप्लोरिंग द सेल्फ ह्या उद्देशाने तुम्ही या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात वावरत असता. तुमच्या भविष्यातले लेखन संकल्प काय आहेत? सध्या माझं काम एका चरित्रावरती चाललंय. ते चरित्र पूर्ण करणं हा माझा एक प्रयत्न आहे डेफिनेट. दुसरं म्हणजे मला काही मराठीतनं इंग्लिशमध्ये भाषांतर करायचे. मला असं वाटतं की मराठीमध्ये खूप चांगलं साहित्य आहे, त्यातलं फार थोडं म्हणजे जितकं जायला पाहिजे इंग्लिशमध्ये त्याच्यापेक्षा फार कमी इंग्लिशमध्ये जातं. त्या दृष्टीने तसं काहीतरी मला करायला आवडेल. आणि बाकी पुष्कळदा जाता जाता डोक्यात कल्पना येतात, त्या डेव्हलप करून त्याची कथा किंवा कादंबरी करायची ही प्रक्रिया चालूच असते. त्यामुळे भविष्यातही मी काही कथा आणि कादंबरी लेखन करण्याचा प्रयत्न करेन. चरित्र, भाषांतर आणि कथा असा साधारणपणे असा माझा प्लॅन आहे. विवेकजी, तुमचे सर्व संकल्प सिद्धीस जावोत या आमच्यातर्फे शुभेच्छा आहेत. आणि तुमच्या नवीन येणाऱ्या पुस्तकांची आम्ही वाचक
आतुरतेने वाट पाहत आहोत. विवेकजी, तुम्ही आमच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आलात, आमच्या प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल ई प्रसारण इंटरनेट रेडिओ तर्फे मी सुनील जोशी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ ई प्रसारण इंटरनेट रेडिओ